क्रिकेटच्या दुनियेत सध्या एक मोठा वाद चर्चेत आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत काव्या मारन. इंग्लंडमधील द 100 लीगच्या ऑक्शनमध्ये काव्या मारनच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्स टीमने पाकिस्तानचा मिस्ट्री स्पिनर अब्रार अहमद याला आपल्या संघात घेतलं. या प्लेअरसाठी टीमने तब्बल 1.90 लाख पाऊंड म्हणजे जवळपास 2.30 कोटी रुपयांची बोली लावली. पण इथूनच सुरू झाला वाद, कारण भारतीय मालकीच्या फ्रँचायझीकडून पाकिस्तानी खेळाडूला घेतल्याने सोशल मीडियावर मोठा संताप व्यक्त करण्यात आला. काही चाहत्यांनी तर सनरायझर्स टीमवर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली. आणि या वादात आणखी एक मोठा ट्विस्ट. सनरायझर्स लीड्सचं अधिकृत एक्स म्हणजेच ट्विटर अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आलं. मात्र हे अकाउंट नेमकं का सस्पेंड झालं याबाबत अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एकीकडे काही जण या निर्णयाचं स्वागत करत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू आहे. आता प्रश्न असा आहे, हा फक्त क्रिकेटचा निर्णय होता की त्यामागे राजकारणाची छाया आहे? तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच ताज्या अपडेटसाठी फॉलो करा थेट बातमी.